बहिणीनं तुम्ही बघू शकता आमच्या घरी पाऊस किती आलाय की आम्हाला बसायला सहित बाजा सहित रिकाम्या राहिल्या नाहीत की पावसानं भिजून गेले तर समजा आमच्या घरात पाणी शिरलंय आमची चूल कुरडी राहिली नाही हा बघा ही महाग चूल आता आम्ही चूल पेटवायची कसं स्वयंपाक करून खायचं बेकार अवस्था झाली बघा आमची इतका पाऊस असतो का उन्हाळा का पाऊस आहे म्हणून का ना गेलं आज स्वयंपाक करायला यायचं नाही म्हणून लेकरं वाढायला येतं भाकरीसाठी काय करा पाऊस झाला 4:30 वाजता तुम्ही बघू शकतात किती आलाय ते लेकरांना भुका लागलेत का तुम्हाला चूल कुरडी का आपली नाही का मग आजचे दिवस उपास धरा चिमण्या तू काय करते तर जेवण केलं का अहो सासूबाई चूल पेटवायला आपली चुलच कुरडी नाही ना तुम्ही बघा ना किती पाणी आलंय चुलीत बी घरात पाणी शिरलंय राधे तुमच्या घरी पाणी आलं का तुम्हाला प्यायला पाणी नव्हतं हाय का ना मग देवानं पाणी दिलं हाय का ना गायला होतं घरात मग तुम्ही बुटकुल्यान तेल लावून ठेवायचे ना खाली ते तांबे ते जेवण करताना भरला की उचलून तांब्यात पाणी प्यायचं